नमस्कार, मी विद्या शेळके. आज आहोत आम्ही ओंकारेश्वरमध्ये आणि हे आहे गजानन स्वामींचं आश्रम. पहाटे 5 वाजता मी आणि माझे मिस्टर उठले आणि आम्ही निघालो होतो नर्मदा स्नानासाठी. कारण की आम्ही सकाळी काल खूप लवकर आलेलो, पण कालचं आमचं काही अंघोळ वगैरे झाली नव्हती. त्यामुळं आत्ता म्हटलं जाऊया, सकाळची पहाटेची अंघोळ करून लगेच पहाटे दर्शनासाठी पण आम्हाला जायचं होतं. त्यामुळं सगळ्यात आधी आम्ही आलो नर्मदामध्ये. पण पाणी खूपच कमी असल्यामुळे खूप आतमध्ये जावं लागत होतं, कारण की कुठेच पाणी असं नुसते थोडे थोडे डबके भरलेले होते. त्याच्यामुळं जी मेन धार होती तिथे जाऊन बघू म्हटलं, तिथे थोडंफार पाणी असेल म्हटलं. त्याच्यानंतर मग आदिश पप्पा आधी आंघोळीला गेले. त्यांना म्हटलं तुम्ही पटपट पटपट आंघोळ करून या, मग त्यानंतर मी आंघोळ करते. त्याच्यानंतर आम्ही फटाफट त्या आंघोळीला गेले. नर्मदा आंघोळीसाठी म्हणजे आम्ही विचारही करू शकत नव्हतो. इतकं निर्मळ पाणी, इतकं स्वच्छ पाणी होतं की खालचे सगळे दगडं, पण शेवाळ खूप असल्यामुळं, पाणी खूप कमी असल्यामुळं, पण पाणी खूप स्वच्छ होतं. अजिबात घाण पाणी नव्हतं किंवा शेवाळ नव्हतं जास्त काही. पण खूप छान दर्शनं वगैरे गंगेचे पण झाले, आमचे नर्मदा नदीचे झाले. आणि त्यानंतर आदिश पप्पांना मग मी सांगितलं की जास्त टाईमपास करू नका, परत आपल्या दर्शनाला खूप लेट होईल. त्यामुळे ते पटकन आले. त्यांनी त्यांची तयारी केली. त्यानंतर मी आणि त्यांनी दोघांनी मिळून आंघोळी वगैरे करून आम्ही आमच्या तयाऱ्या करून परत आम्ही निघालो मंदिराकडे जात असताना पण खूप असे आदल्या पूर्ण म्हणतो ना आपण, दोन्ही नद्यांच्या मधोमध आम्ही उभा असताना पण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की कुठेही पाणी जास्त दिसत नाही आहे. सगळीकडे फक्त खडक दिसतोय, सगळीकडे फक्त दगडं होते. त्यानंतर निघालो आम्ही मंदिराच्या दिशेकडे, कारण की मंदिरामध्ये आमचं VIP तिकीट होतं आणि आम्ही लाईनला अगोदरच लागलेलो होतो. म्हणजे आम्हाला खूप वेळ त्या मंदिरापर्यंत पोहोचायलाच वेळ लागणार होता. त्याच्यानंतर म्हटलं चला आपलं जे काही बँड वगैरे आहे हातातले ते बांधून घेतले. मग ज्या ब्रिजवर यायच्या अगोदरच बँड वगैरे तुम्हाला लावून घ्यावा लागतो. आणि त्यानंतर VIPची लाईन्स जी होती ती वेगळी होती. आम्ही मग त्या लाईनीमध्ये लागलो. त्या लाईनीत लागल्यानंतर पण फक्त आणि फक्त 10 मिनटात तुमची दर्शनं होतात, जास्त वेळ लागत नाही. गाभाऱ्याजवळ आलो, मेन मंदिराच्या शिवलिंगाच्या समोर आलो, ओंकारेश्वरच्या समोरच्या नंदीजवळ आम्ही उभा राहिलो. इथून पण चांगली दर्शनं घेतली आणि त्यानंतर गाभाऱ्यात जायची आमची पुढचं बारीला लागलो. पुढच्या बारीला लागल्यानंतर लगेचच म्हटलं आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन तुम्हालाही ओंकारेश्वरचं दर्शन होईल तेवढं शक्यतो घडवून देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आज ओंकारेश्वर आणि उज्जैन हे दोन्ही देवदर्शन आम्ही एकाच दिवसात कसे करतो. ज्या चुका आम्ही केल्या त्या चुका तुम्ही खरंच करू नका. काल रात्री आम्ही आलो होतो, पण VIP दर्शनापेक्षाही काल आमचं विदाऊट तिकीट खूप छान दर्शन झालेलं होतं. खूपच सुंदर. खरंच स्वतः ज्यावेळेस तुम्हाला महादेव ज्यावेळेस बोलवतात त्यावेळेस इतकं छान आणि अप्रतिम दर्शन होतं. काल मोबाईलची चार्जिंग ऐन वेळेवर संपली म्हणून काल तुम्हाला ते सारीपाटाचा खेळ वगैरे मी दाखवू शकले नाही. नाही तर समोर साक्षात सारीपाटाचा खेळ त्यांनी असं सजवलेला होता, सुंदर असा. आणि म्हणतात की सारीपाटाचा खेळ खेळण्यासाठी ओंकारेश्वर आणि महाकाल हे दोघंही रात्रीचे ओंकारेश्वरमध्ये खेळायला येतात. त्यानंतर दर्शन वगैरे करून आम्ही लगेचच निघालो ब्रिजवरून खाली. आम्हाला बोटिंग करून प्रदक्षिणा घालून नदीची आणि मग पुढच्या दर्शनासाठी जायचं होतं. त्यानंतर आम्ही खाली बोटिंग करायला आलो आणि बोटिंग वगैरे करून सगळं तुम्हाला नर्मदा परिक्रमा आम्ही कशी केली हे दाखवते. त्यानंतर नर्मदा परिक्रमा म्हणजेच इथल्या इथंच ते बोटमध्ये बसवतात, तुम्हाला 3 धारांचं दर्शन करून आणतात. बाहेरून ओंकारेश्वरचं हे जे मंदिर दिसते तुम्हाला, हे 5 मजली मंदिर आहे. सगळ्यात वरती मंदिरामध्ये ओंकारेश्वर बसलेले आहेत. आणि यामध्येच ज्या वेळेस मुघलांनी हे मंदिर तोडले होते, त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिराची नंतर पुण्याने एक नवीन स्थापना केलेली. नवीन म्हणजे त्याच ठिकाणी पण बांधकाम वगैरे सगळं जे काही परत बनवलं ते अहिल्याबाई होळकरांनी बनवलेलं. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी बोटिंग वगैरे केली. खूप छान अशी आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केले. खूप छान आमचा देवदर्शनाचा हा प्रवास होता, तो झालेला होता.
आणि इथे जे काही भाविक भक्त येतात त्यांनी एकच मी माझ्याकडनं तो सल्ला देईल की ज्यावेळेस तुम्ही येतात त्यावेळेस पूर्ण प्रिपेअर होऊन या, म्हणजेच पूर्ण तयारीत या. कारण की तुम्ही जर म्हणाल की तिथे गेल्यानंतर आपण तिकीट काढू, तिकीट तसं निघत नाही. ऑनलाईन तिकीट तुम्ही काढून या, म्हणजे तुमचा वेळ आणि जास्त दमायला होणार नाही. हे मामलेश्वर मंदिर आहे, इथेही दर्शन घेतलं. मंदिरात कुठेही कॅमेरा चालू करता येत नव्हता, त्यामुळं दर्शन घेऊन आम्ही आश्रमकडे परत आलो. आश्रमकडे आल्यानंतर पण आम्हाला आता चेकआउट करायचं होतं, त्यासाठी म्हटलं आधी दर्शन घेऊया. गजानन स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पण म्हटलं आता आपण मंदिरात जाऊ. सगळे मुलं इथं बसलेले होते, सगळ्यांना आधीच्या पप्पांनी पाणी वगैरे दिलं, आम्ही पाणी वगैरे घेतलं आणि गजानन स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे आलो. कुठेही जा, जर तुम्ही देवदर्शनाला जात असाल आणि तिथं जर गजानन स्वामींचं आश्रम असेल तर तुम्ही 100% मी सल्ला देईल की तुम्ही गजानन स्वामींच्या आश्रमामध्ये स्टे खरंच करा. कारण की जी सर्विस, जी काही शांतता इथे मिळते, जे काही जेवणाचा प्रकार, इतकं सात्विक भोजन, सात्विक वातावरण इथं असतं की तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. इतकी स्वच्छता असते, इतकी स्वच्छता असते की तुम्ही स्वतः अनुभव घेतल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले भोजनालयामध्ये जाऊन. भोजनालयामध्ये गेल्यानंतर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि लगेच आम्ही निघालो चेकआउटसाठी. आम्ही सगळ्यांनी आमच्या बॅगा वगैरे भरून ठेवलेलं होतं, चेकआउट वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही परत निघालो होतो उज्जैनच्या दिशेला. ओंकारेश्वरमधून आम्हाला उज्जैनला जायला एक मिनिमम 3.5 तास लागलेले आणि आम्ही दुपारी ओंकारेश्वर सोडलं होतं. दुपारी म्हणजे 12-12:30-1 वाजता आम्ही बरोबर निघालेलो होतो. त्यानंतर सगळ्यांनीच ओंकारेश्वर सोडल्यानंतर मस्त गाणी वगैरे वाजवत आम्ही उज्जैनच्या दिशेला निघालो. उज्जैनच्या दिशेला निघताना पण आमचं असं प्लॅनिंग होतं की आजच उज्जैनचे दर्शन. संध्या आरती पण आम्ही ऑनलाईनच बुक केलेली होती आणि तोपर्यंत आम्हाला तिथे पोहोचणं खूप गरजेचं होतं. सिंगल रोड होता, पुढे घाटाचं सेक्शन होतं, त्यामुळं असं वाटत होतं लवकर आपल्याला ट्रॉफिक लागते, आपण वेळेत पोहोचतोय, नाही पोहोचते. आमच्या मुलांची मस्ती आणि आमचं हसी मजाक करता करता आमचा रस्ता कधी संपत होता आम्हाला तोही कळत नव्हता. सगळ्यात जास्त गाडी रोहितनी चालवली. आज मला आणि माझ्या मिस्टरांना खूप चांगला रेस्ट मिळाला होता. काल मी खूप गाडी चालवलेली. आधीच्या पप्पांनी काल मुंबई ते ओंकारेश्वर आम्ही भरपूर प्रवास केला होता, त्यामुळं आम्ही नंतर संध्याकाळी एक 4 वाजता उज्जैनमध्ये पोहोचलो. उज्जैनमध्ये आल्यानंतर पण आम्हाला सगळ्यात आधी जायचं होतं रामघाट. रामघाटावर आम्ही आंघोळी वगैरे करून परत रामघाटावर पण तिथे पण आंघोळी करून आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार होतो. त्यामुळं मुलांनी, मी, आधीच्या पप्पांनी, आम्ही सगळ्यांनी आमचे गाडीतून कपडे वगैरे घेतले. आमचे कपडे घेऊन आम्ही गाडी पार्किंगला लावून आम्ही आलो होतो घाटावर. हिला शिप्रा नदीही म्हणतात आणि घाटही म्हणतात आणि रामकुंडही म्हणतात. त्यामुळं मग घाटावर आलो आणि आदिश पप्पांना खूप छान असं पोहता येतं, त्यामुळे सगळ्यात आधी ते गेले. त्यानंतर बादल गेला, त्यानंतर जीवन गेला. रोहित आणि आकाश हे दोघं उभा होते, कारण की आकाशला पोहता येत होतं बहुतेक थोडंफार, पण रोहितला अजिबात पोहता येत नव्हतं. त्याच्यामुळं म्हटलं यांचं पोहणं होतंय. आदिश पप्पांनी सारखं रोहितला बोलवलं, अरे बाबा चल मी शिकवतो पोहायला, तू तुला डुबून देणार नाही, बुडून देणार नाही. पण कसलं, रोहित सारखाच पाठीमागं यायचा. त्याला भीती वाटत होती, पाणी खूप थंड होतं, त्यामुळं त्याला आंघोळ करायचं की नाही तो विचारातच पडला. त्याच्यानंतर म्हटलं काही घाबरू नको. आधीच्या पप्पांनी कसं का होईना त्याला ओढत ताडत पाण्यामध्ये घेतलंच. त्याच्यानंतर त्याचे मित्र आणि तो सगळ्यांनी जल अर्पण करून आंघोळीला सुरुवात केली. आंघोळ वगैरे करून त्यांना हात धरून 1-2 बुटकुळ्या लावायला सांगितलं की मुलांना भीती वाटत होती. तर पाणी कमरे एवढंच होतं, जास्त ते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की कमरे एवढंच पाणी असल्यामुळं जास्त काही भीती नव्हती. आतमध्ये जास्त ते गेले नव्हते, फक्त अलीकडंच उभा होते आणि सगळ्यांनीच खूप छान एन्जॉय केला. एन्जॉय म्हणण्यापेक्षा देवधर्म करतानाच हा जो पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यातली असते, जी पॉझिटिव्ह तुम्ही विचार करतात, पॉझिटिव्ह राहतात, हसत खेळत तुम्ही सगळ्या आनंदामध्ये सगळं तुमचं देवदर्शन जर होत आहे तर खरंच स्वतः देवाने तुम्हाला बोलवलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या दर्शनासाठी.
तेव्हा मग आदिश पप्पा म्हणे, तू रोहित घाबरू नको, मी तुला पोहायला शिकवतो. एकीकडे त्याचा करकुटात पकडून ते त्याला सांगायचे, हातपाय हलव, हातपाय हलव. आणि असं करत करत रोहितला थोडंफार त्यांनी पोहायला शिकवलं. त्यानंतर रोहितला म्हणे की आता तू आंघोळ करून घे आणि आपण निघूया आता बाहेर. त्यानंतर मी आंघोळीला गेले, 1-2 बुटकुळ्या घेतल्या आणि लगेच म्हटलं पुढे आपला पुढचा प्रवास पण आपल्याला सुरू करायचा आहे. देवदर्शनाला जायला उशीर नको व्हायला, म्हणून त्या अर्ध्या 1 तासामध्ये पटपट आमचं आवरून परत पुढे संध्या आरती आमची बुक झालेली होती. तर संध्या आरतीसाठी मस्त आम्ही गंध वगैरे लावून, कप्पाळ भरून मी गंध लावला. ती मुलगी छान असा गंध लावत होते. तर आदिश पप्पांना म्हटलं की तुम्ही पण गंध लावून घ्या. रोहितलाही बोललो, सगळ्या मुलांना सांगितलं अरे गंध लावून घ्या, उघड्या कपाळाने कसं देवाचं दर्शन घ्याल तुम्ही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला पुढे गेल्यावरच गंध लावायचा आहे. पण पुढे गेल्यानंतर गंधवाला आम्हाला कुठेच भेटला नव्हता, त्यामुळं मुलांनी गंध काही लावला नाही. आणि त्यानंतर परत आम्ही आलो. इथे एक शिवलिंग होतं आणि आम्हाला इथे दर्शनासाठी मला एक दादाने मेसेज करून सांगितलेलं की पारदेश्वर शिवलिंगाचं दर्शन घेतल्याशिवाय ताई उज्जैनहून येऊ नका. सगळ्यात आधी पारदेश्वराचं दर्शन घेतलं आणि उज्जैनच्या संध्या आरतीसाठी आम्ही निघालो. संध्या आरतीला जात असताना पण आम्हाला आमच्याजवळ जे तिकीट होतं ते स्कॅन करून घ्यायचं होतं, त्याचं प्रिंट घ्यायचा होता. तो प्रिंट वगैरे आम्ही घेतला आणि आतमध्ये जाऊन मस्त असं दर्शन झालं. संध्या आरती वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलो तर कॉरिडॉर पूर्ण लाईटीने भरलेला होता. त्याच्यानंतर आम्ही ही राम शेतूवर आलो आणि इथे मुलांनी खूप छान व्हिडिओज वगैरे त्यांचे काढले. खूप छान वातावरण होतं, इतके सुंदर दर्शनं, इतके छान दर्शनं झाले. काय काय गोष्टी करायच्या नाही हे मी सांगण्याचं तात्पर्य म्हणजेच तुम्ही आल्यानंतर होईल करू हे करू नका, प्रिपेअर प्लॅनिंग करूनच या. जेवढं शक्यतो होईल ऑनलाईन बुकिंगच करून या, कारण की जास्त दमायला होणार नाही, थकायला होणार नाही. त्यानंतर आम्ही उज्जैनहून निघालो होतो जेवणासाठी आम्हाला थोडंसं उज्जैनच्या बाहेर जाऊन परत उज्जैनमध्ये यायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी एवढ्या लांब का चाललो तुम्ही विचार करत असाल. इथे जेवण खूप सुंदर मिळतं, कोणीतरी सांगितलेलं होतं, त्यामुळं परत आम्ही जेवण करून उज्जैनमध्ये आलो. त्यानंतर मग एक हॉटेल घेतली. हॉटेल पण ऑनलाईनच बुक केलेली होती. अक्षयदादांनी जे राधा ट्रॅव्हल्सवाले आहेत त्यांनी ही हॉटेल बुक करून दिलेली होती. चला भेटूया उद्या काळभैरवच्या दर्शनासाठी.